साधी सोपी रुचकर रेसिपी. चला तर मग बनवूयात आपण आलूचे पराठे. आलूचे पराठे हे सारण भरून केलेले आहेत आणि सारण बाहेर येऊ नये यासाठी मी एक गोष्ट ॲड केलेली आहे, ती तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगते. त्यामुळे माझा व्हिडिओ पूर्ण पाहायला विसरू नका. तर आपण गव्हाचं पीठ घेतलं आहे. गव्हाच्या पीठमध्ये थोडं मीठ टाकलं आहे आणि तेल टाकलं आहे. आता याची कणिक मळून घ्यायची छान मऊ. कांदा, मिरची, जिरे, सौंफ आणि आलू. जिरे, सौंफ आणि धने, अख्खे धने ते घ्यायचे. माझ्याकडे नव्हते म्हणून नाही घेतले. गॅस लावायचा आणि कढई ठेवायची. कढईमध्ये तेल टाकायचं. आपण सारण तयार करणार आहोत आलूच्या पराठ्यामध्ये भरण्यासाठी. आता थोडी मोहरी टाकायची आणि जे आपण सौंफ आणि जिरे घेतले ते टाकायचं आहे. कांदा आणि मिरची ॲड करायची. ते थोडं परतून घ्यायचं. कांदा थोडा मऊ झाला की मग आपण बाकीचं सारण टाकायचं. तिखट, धने पावडर आणि हळद. तिखट आवडीनुसार घ्यायचं. आपल्याला तिखट हवं की थोडं फिक्कं हवं आहे, त्यासाठी लहान मुलांच्या डब्याला द्यायचं असेल तर थोडं फिक्कं द्यायचं. आता आपण आलूचं जे आपण एक जीव करून घेतलेले आहेत सारण ते टाकायचं. याला सगळं एकत्र करायचं छान. कोथिंबीर ॲड करायची थोडी. आपलं सारण रेडी झालं आहे. आता चपाती लाटून घ्यायची छोटी. छोटी चपाती लाटणे झाल्यानंतर याच्यामध्ये सारण ठेवायचं. जसं आपण पुरण भरतो ना तशाच टाईपचं. आता त्याला फोल्ड करून उरलेला भाग कापून घ्यायचा. म्हणजे आपलं सारण पोळीच्या पूर्ण गोल आकारामध्ये व्यवस्थित भरलं जाईल आणि व्यवस्थित सारण गेल्यानंतरच त्याला एक चांगली टेस्ट येते. हलक्या हातानं लाटायची. आता वरून तेल टाकायचं आणि खरपूस भाजून घ्यायचं. दुसरा पण बघा मी कसा करते. आता मी थोडा मोठी साईजचा लाटून दाखवते तुम्हाला. तरी पण याच्यामधलं सारण बाहेर येणार नाही.
कुणाकुणाला आलूचे पराठे आवडतात हे कमेंट करून सांगा. हे पहा, झाला आपला पराठा तयार. आता आपण बाकीचे पराठे तयार करून घेऊयात. तर सारण बाहेर येणार नाही याच्यासाठी जी वापरलेली गोष्ट म्हणजे कणिक मळताना तिच्यामध्ये टाकण्यासाठी वापरलेलं तेल. जे तेल आपण टाकतो ना त्यामुळे कणिकमधून सारण बाहेर येत नाही. जेव्हा लाटतो किंवा शेकतो तेव्हाही बाहेर येत नाही सारण. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगा. आणि तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल